गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की स्त्री आहे ना, ते घराचं मांगल्यच असते ना, पण जर स्त्रीनं दुर्गुण निर्माण केले, जर स्त्रीच्या पूर्ण वागण्यामध्ये जर दुर्गुण असतील ना, तर घरामध्ये दारिद्र्य यायला वेळ लागत नाही। बघा, पुरुष असतो ना, पुरुष बाहेर जाऊन पैसा कमवून आणतो, पण पैसा कमवण्यापेक्षा घरामध्ये मांगल्य आणण्याचं काम आहे ना, ती प्रत्येक स्त्री करत असते। जशी स्त्री असेल ना, तसं घराचं मांगल्य फुलत असतं, तसा घरामध्ये आनंद निर्माण होत असतो। बघा, तुम्ही एक विचार करा, जर तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, पण भरपूर पैसा असून सुद्धा तुमच्या घरातील स्त्री आहे, तुमची पत्नी असू शकते, तुमची बहीण असू शकते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी स्त्री आहे ना, जर ती दुर्गुण निर्माण करत असेल, तिच्या विचारांमध्ये चंचलता असेल, प्रत्येक ठिकाणी दुःख निर्माण करत असेल, तुमच्या घरामध्ये मांगल्य राहील का बरं? तुमच्या घरामध्ये आनंद राहील का? कधीच राहणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या घराची स्त्री कर्तृत्ववान असते ना, त्या घरामध्ये कधीच दुःख येत नाही। तुम्ही कितीही थकलेला असा, कितीही कोणीही कुठून बाहेरून येऊ, जेव्हा आपण घराच्या दरवाजामध्ये जातो, पाऊल ठेवतो, तेव्हा त्या स्त्रीचा आनंदाचा चेहरा पाहून आहे ना, अर्ध दुःख कमी होतं। म्हणून प्रत्येक स्त्रीनं विचार करा, आपण तशा आहोत का बरं? आपले कर्म तसे आहेत का बरं? बघा, तुम्ही विचार करा, जर तुमच्या जीवनामध्ये गरिबी असेल तर त्या गरिबीला घाबरू नका। जर तुमचे कर्म चांगले असतील, जर घरामध्ये तुमचा वावर चांगला असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, तर या दारिद्र्यातून श्रीमंत व्हायला सुद्धा वेळ लागत नाही। कारण ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलेला आहे ना, तर हे आपल्या जीवनामध्ये आलेलं दारिद्र्यता असेल, आपल्या जीवनामध्ये आलेलं संकट असेल, तोच हरण करणार आहे। म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जरी गरिबी असेल तरी घराचं मांगल्य कधीच ढासळून देऊ नका। त्या गरिबीमुळे रडत बसू नका, कारण जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा रंकाचा सुद्धा राजा होऊन जातो ना। पण एक स्त्री आहे, म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये झालेली प्रत्येक गोष्ट असते, प्रत्येक गोष्टीला तिचा पती साक्षीदार असतो ना, भगवंत साक्षीदार असतो। म्हणजे पण जर स्त्री जर घरामध्ये चुकीचं वागली, स्त्रीच्या काही सवयी असतात, त्या सवयी घरामध्ये दरिद्रता निर्माण करत असतात। म्हणजे या स्त्रीच्या कोणत्या सवयी आहेत ना, त्या स्त्रीनं कधी चुकून सुद्धा त्या कधीच करू नये। त्या चुकून सुद्धा त्या सवयी सोडून जीवन जगावं। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, दुर्गुण हे ना पुरुषामध्ये असावेत ना महिलांमध्ये असावेत, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त झालेलं आहे आणि तिला घराची लक्ष्मीच मानली जाते ना। जर घराची लक्ष्मीच चांगली वागत नसेल तर घरामध्ये धन टिकेल का बरं? कधीच टिकणार नाही। म्हणून असं सांगितलं जातं की ज्या घरातील महिला आनंदी असतात, त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो। परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळं घराचं पतन देखील होतं आणि घरात दारिद्र्याचं आगमन होतं।
हिंदू धर्मामध्ये अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितलेलं आहे, ज्या महिलांमध्ये असतील ना तर त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते. आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की माझा नवरा वाईट आहे, माझी सासू वाईट आहे, माझ्या जीवनामध्ये माझी ती भरपूर छळ करते, मग मी वाईट आहे का बरं? पण घाबरून जाऊ नका. तुम्ही जर निरंतर भक्ती मार्गामध्ये असाल ना, नामस्मरणामध्ये असाल, तर एक ना एक दिवस तुमचा येणार आहे. पण कर्माने कधीच वाईट वागू नका. तुम्ही कर्माने राहा. जीवनामध्ये दुःख जरी असेल ना तरी सुखाची लहर नक्कीच येत असते. या गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवा. म्हणून म्हणजे तिच्या जागी अलक्ष्मीचं वास्तव्यच निर्माण होतं ना. जर तुमचे कर्मच चांगले घडत नसतील तर अलक्ष्मी लक्ष्मीच्या जागी येऊन बसते. यामुळं संपूर्ण कुटुंब संकटामध्ये सापडतं. म्हणून हे जाणून घेणं आवश्यक आहे की त्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या महिलांनी तातडीनं सोडल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे पोळीसाठी जास्त पीठ मळून ठेवणं, म्हणजे पोळीसाठी गरजेपेक्षा जास्त पीठ मळणं आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा वापरणं. अशा सवयी आहेत ना त्या अनेक महिला पाळतात. पण हे घराच्या सुख समृद्धीसाठी अत्यंत अशुभ मानलं जातं. आता दुसरी सवय पाहूया. अतिथी म्हणजे पाहुणे आल्यावर रागवून बसणं, म्हणजेच पाहुणे आल्यावर रागवणं. घरी कोणी पाहुणा आला ना त्याच्या येण्यावर रागवून त्याचं स्वागत न करणं ही वाईट सवय आहे. आणि हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. त्यामुळं घरी आलेल्या अतिथींचं आदराने स्वागत करणं, सत्कार करणं प्रत्येक स्त्रीचं कर्तव्यच आहे ना. बघा, अगोदरचा काळ होता ना, आपल्या आजोबा पंजोबा म्हणायचे, बघा संत संगती जर घडली ना, जर संत संगती जर आपल्या जीवनामध्ये घडली तर जेव्हा संत आपल्या घरी येतात ना तो दिवाळी दसऱ्यासारखा सण साजरा करावा. पण आपण तसं करतो का बरं? कधीच नाही. आपण संत सर्व काही विसरलेलो आहोत. आपण दान धर्म विसरलेलो आहोत. पण आपले पूर्वज होते, त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांची नियत एवढी चांगली होती ना की दरवाजातून जाणारा वाट वासरू होता ना चहा पिऊन जात होता. एवढे कर्म त्यांचे श्रेष्ठ होते. मग आपण एवढे पैशाच्या मागे का झोकावत आहोत बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आता तिसरी सवय पाहूया. सकाळी उशिरा झोपून उठणं. ज्या महिलांनी सकाळी उशिरा झोपेतून उठतात ना आणि संध्याकाळी सूर्यास्त होताना झोपतात, या सवयी घरामध्ये दारिद्र्याचं कारण ठरत असतात. आणि ही सवय आहे ना शहरामध्ये जास्त दिसून येते. म्हणून बघा, आत्महत्या करणारा खेड्यामधला तुम्हाला कोणी सापडेल का बरं? कधीच नाही. क्वचित सापडेल. पण शहरामध्ये मोठमोठे शिक्षित लोक आत्महत्या करतात. याचं कारण काय आहे? कारण आहेत त्यांच्या सवयी. कारण ही भारतभूमी आहे ना, ही संतांची भूमी आहे. संतांनी लिहून ठेवलेलं ज्ञान आपण कधी अध्ययन करत नाही. त्या कर्मांवर आपण कधी चालत नाही. मग उलटच क्रिया घडेल ना. म्हणून ही दुर्बुद्धी सुचते, अलक्ष्मी घरामध्ये येते. म्हणून प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणतेही व्रत करताना, कोणतीही पूजा करताना काही गोष्टी शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत ना, ते नियम पाळून करत जा. काही स्त्रिया असतात ना, कोणतेही व्रत करत नाही, कोणतीही पूजा अर्चा करत नाही. ज्या स्त्रिया व्रत उपवास करत नाही, नियमित पूजा अर्चना करत नाही, त्या घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही. आता तुम्ही म्हणाल की माझे कर्मश्रेष्ठ आहेत, मी व्रत आणि पूजा का करू बरं? आता वेगवेगळ्या स्त्रियांचे वेगवेगळे इथे प्रश्न निर्माण होतील. पण तुम्ही उपवासच केला पाहिजे अजिबात नाही. पण उपवासाच्या ऐवजी उपासना तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे,
व्रत उपवासाची काही गरज नाही. त्याच्याऐवजी जर तुम्ही उपासना रोज जर ब्रह्ममुहूर्तावर केली ना, तर तुमच्या घरामध्ये मांगल्य निर्माण होतं, तुमच्या घरामध्ये आनंदाची झालर निर्माण होते. म्हणजे पुढची सवय पाहूया. सकाळची सुचिरभूत दिनचर्या. महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, त्यानंतर स्नान करून पूजा अर्चना करावी आणि शेवटी अन्नग्रहण करावं. जेव्हा स्त्रिया स्वच्छता न राखता, न करता आणि पूजा न करता अन्नग्रहण करतात ना, तेव्हा लक्ष्मी माता नाराजच होते ना. आता 6वी सवय पाहूया. रात्रीच्या स्वयंपाकघराची स्वच्छता. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून झोपावं. उष्टी भांडी तसेच स्वयंपाकघरामध्ये पसारा सोडून झोपल्यास घरात नकारात्मकता ऊर्जाच निर्माण होते ना. म्हणून झाडू पोछा सूर्योदयापूर्वी जर एखादी स्त्री स्वतः झाडू पोछा करत असेल तर तो सूर्योदय होण्यापूर्वी करावा. सूर्योदयानंतर झाडू लावल्यास घरामध्ये दारिद्र्यताच येते ना. पण हा कलियुग आहे. कधी जर घाण पडली ना तर आपण तसंच ठेवून देतो का बरं? संध्याकाळ असेल, रात्र असेल, आपण झाडून काढतोच ना. बघा, हा जो नियम आहे, हा जो नियम आपण कुणीही पाळत नाही, पण आपण कर्माने राहावं आहे ना, हे श्रेष्ठ समजलं जातं. म्हणून दरवाजाला ठोकर देणं टाळावं. घराच्या दरवाजाच्या स्त्रियांनी कधीही पायानं लात मारून उघडू नये. म्हणजे बघा, काही स्त्रिया असतात, काही पुरुष असतात, दरवाजाला पाय देऊन उघडणं, लात मारून उघडणं. कारण का? कारण असं म्हटलं जातं माता लक्ष्मी यामुळे नाराज होते. संध्याकाळी केस विचारणं टाळावं. म्हणजे संध्याकाळी केस विचारणं ही वाईट वास्तुदोष निर्माण करत असते. त्यामुळं लक्ष्मी माता सुद्धा रुष्ट होते. स्वयंपाक करताना नियम पाळा. स्त्रियांनी स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक करावा. स्वच्छतेनंतर लगेच घराची स्वच्छता केल्यानंतर स्त्रियांनी लगेच स्नान करावं. उशिरा आंघोळ केली ना तर घरात दारिद्र्याचं वातावरण निर्माण होतं. स्नानानंतर देवाची प्रार्थना करून भगवंताला नैवेद्य दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवणं आधी काही खाणं निश्चित मानलं जातं. म्हणून वारंवार रागवणं. ज्या स्त्रीला सारखा राग येतो, नेहमी चिडचिड करत असते, तिच्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही. म्हणून तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, ज्या स्त्रीचा चिडचिडेपणा असतो ना, तिच्या जीवनामध्ये कधीच सुख येत नाही, सदा निराशाच असते. पुढची गोष्ट पाहूया. दरवाजात बसणं टाळा. घराची लक्ष्मी आहे ना, दारात कधीच बसत नसते. दारात बसून बोलणं, दारात बसून खाणं याला निश्चित करण्यात आलेलं आहे. कारण असं मानलं जातं की लक्ष्मी माता याच मार्गाने घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे दारी बसणं हे दारिद्र्याचंच कारण ठरतं ना. कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मी आहे. जर तुम्ही स्वतः लक्ष्मी असाल तर तुम्ही हे नियम नक्कीच पाळले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, हे नियम पुरुषांना लागू होत नाही का? पण पुरुषाला कधी तुम्ही लक्ष्मी म्हटलं कुठं ऐकलं आहे का बरं? अजिबात नाही. असं म्हणतात ना, पुरुष जरी सक्सेसफुल झाला ना, असं म्हणतात की एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या मागे त्याची स्त्रीच असते ना, त्याची पत्नी असते. म्हणजे पुरुष जरी कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल झाला तरी तुमच्यामुळे होत असतो, हे तुम्ही अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्ही लक्ष्मी आहात. जर लक्ष्मी चुकली तर घरामध्ये सुख निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. अनेक महिलांना आहे ना, जेवण झाल्यावर भांडी चुलीवर ठेवण्याची सवय असते, पण हे चुकीचंच आहे ना. जेवण शिजल्यावर भांडी चुलीवरून उतरावीत. रिकामी भांडी चुलीवर ठेवणं अशुभ मानलं जातं. आता पुढे पाहूया. झाडूचा अपमान करू नका. झाडूला देवी लक्ष्मीचंच एक रूप मानलेलं आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, झाडूला कधी पाय लावू नका.
स्त्रियांनी झाडूचा सन्मान करायला हवा आणि ती नेहमी लपवून योग्य ठिकाणी ठेवावा. पण आपण करतो काय बरं? झाडूचं एकदा काम झालं ना, झाडू आपण कुठेतरी कोपऱ्यात फेकून देतो, म्हणजे कामापुरतं त्याला वापरतो. पण आपलं जीवन तो समृद्ध करतो, आपल्या जीवनातील घाण तो नाहीशी करतो, हे आपण मात्र विसरतो. पुढची गोष्ट आहे ना, प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली तुळस, हे तुळशीचं झाड आहे ना, तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं, किती जरी तुम्हाला दुर्बुद्धी सुचली ना, तरी हे तुळशीचं झाड कधीच सुकून देऊ नका. कारण तुळस आहे ना, ती विष्णुप्रिय मानली जाते. आणि जर तुळस ही जी तुळस आहे ती जर सुकू लागली ना, तर लक्ष्मी माता नाराज झाल्याची लक्षणं समजली जातात. म्हणजे ज्या स्त्रियांनी दररोज आंघोळीनंतर तुळशीची पूजा केली पाहिजे, पण प्रत्येक स्त्री करते का बरं? तुम्ही करता का बरं? कधीतरी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. प्रत्येक घरातील पुरुषानं, प्रत्येक घरातील स्त्रियांनी या तुळशीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं. जर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता आली असेल, आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल, तर आपल्या घराची तुळस नक्की पाहावी. ज्यावेळी संध्याकाळ होते ना, त्यावेळी घरामध्ये कधीच अंधार ठेवू नका. दिवा लावा, वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश करा. जर या सवयी आपण सांगितलेल्या आहेत आणि या चुकांमुळं जर तुमच्या जीवनात असल्या चुका होत असतील, तर ते आजच सुधारण्याचा प्रयत्न करा. हे नियम आहेत ना, कोणत्याही शक्तीने नाही तर युक्तीने का होईना, पण सुधारण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ज्या स्त्रिया पुढीला आत्मसात करतात ना, त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नियमितरित्या घरात पूजा अर्चना करणाऱ्या त्या महिलांना माता लक्ष्मी विशेष प्रिय असते. या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत अधिक सकारात्मकता दिसून येते. नियमित पूजा आणि त्या व्यक्तीबरोबर त्यांचं मन आहे ना, ते अधिक निर्मळ आणि शांत होतं. आणि शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या नावानं जर व्रत ठेवणाऱ्या महिलांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. बघा, आजची स्त्री आहे ना, तो गुरुवारचा उपवास सुद्धा करत असते. त्यामुळं महिला आपल्या उपासनेत भुकेचा त्याग करतात. त्यांच्या या बलिदानामुळं माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. म्हणजे दान धर्म करणं अतिशय शुभच मानलं गेलेलं आहे ना. ज्या महिला अशा प्रकारे दान धर्म करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी आपली कृपा बरसवत असते. म्हणून दान दहन, अन्न, पैसा, कपडे किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतं. ज्या महिला नेहमी स्वच्छ राहतात, देवीला सजवतात, चंदन लावतात, लक्ष्मी मातेची नियमित पूजा करतात, त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात. अशा महिलांच्या जीवनामध्ये आहे ना, माता लक्ष्मीच्या कृपेनं, दत्तगुरूंच्या आशीर्वादानं कधीच अडचण येत नाही. म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे ना, जर मनुष्यच निर्मळ असेल तर त्याचं मन सुद्धा निर्मळ व्हायला वेळ लागणार नाही. जर मनुष्याचे कपडे अस्वच्छ असतील, तर त्याचं सर्व काही रोज आंघोळ करत नसेल, तर त्याचं मन सुद्धा निर्मळ होईल का बरं? म्हणून अगोदर बाह्य रंगाची स्वच्छता करणं आहे ना, ते सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच जीवनामध्ये हे जीवन जगत असताना स्त्रियांनी या चुका कधीच करू नका. आणि आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, स्त्रिया चुकतात का बरं? अजिबात नाही. पुरुषसुद्धा तेवढाच चुकत असतो आणि पुरुषसुद्धा दरिद्रता घरात आणत असतो. म्हणजे कशा पद्धतीनं आणतो बरं? एखादा पती पत्नीला मारहाण करणं, मुलाबाळांना मारहाण करणं, आई बापाला त्रास देणं, हे पतीनं कधीच करू नये. आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं वागत असाल ना, तर तुमचा संसार कधीच सुखाचा होणार नाही. कारण हा पती पत्नीची ही गाडी आहे ना, हा संसार आहे.
तो विश्वासावर चालत असतो. आणि जर घरामध्ये आपण दारू पिऊन येत असाल, वेगवेगळ्या पद्धतीची नशा करत असाल, तर आपल्यामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्रासच आहे ना. म्हणून प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रीनं व्यसनापासून दूर राहायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर सर्व कुटुंब उपासनेला बसलं, सर्व कुटुंब नामस्मरणामध्ये आलं, तर सर्व काही घडून जाईल, सर्व काही भगवंताच्या कृपेनं होईल. म्हणून जीवनामध्ये तुमच्या कितीही दुःख असू द्या, किती जरी दुःख जरी आलं ना, सर्व भगवंतावर सोपवून द्या. भगवंताला असं म्हणा की हे भगवंता, हे सद्गुरू आई, माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ना, ते सर्व काही तुम्ही पाहून द्या. म्हणजे भगवंतावर सोपून मोकळे व्हा. बघा, तुमचं जीवन एवढं सुंदर होईल, तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद येईल ना, तुमचा संसार सुखाचा होऊन जाईल. भगवंताचं नामस्मरण कधी विसरू नका. तुमचं जीवन आनंदी आनंद होईल. जय जय रघुवीर समर्थ.